मंगळागौरीची पूजा म्हणजे उमाशंकराची पूजा. पती पत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दाम्पत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली 5 वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात. विवाहित स्त्रिया या दिवशी न्हावून सोवळे नेसून पूजेला बसतात. पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. मंगळागौर पूजलेल्या मुलींनी शक्यतोवर मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती, रोजचे पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षदा, 5 खारका, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, 5 खोबऱ्याच्या वाटा, 16 प्रकारच्या पत्री, 2 वस्त्र, 8 वाती, कापूर, गुलाल, बेल, फळं, दुर्वा, सोडा, काळवाती, तुळशीची पानं, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जाणवं, विळा, 16 विळ्याची पानं, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, शक्य असल्यास केवळ्याचे कणीस, 1 नारळ, कापड, हळद, कुंकू इत्यादी साहित्य लागते. ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवतात. हळद, कुंकू, वेड्याची पानं, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णीची गव्हाणे ओटी भरतात. रात्रीसाठी पोळ्या, मटकीची उसळ, वाटली डाळ, करंजा, चकल्या, लाडू वगैरे फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलवतात. पूर्वीच्या काळी आजूबाजूला सगळ्या सुवासिनी जमून ही पूजा करायच्या. त्या दिवशी रात्री गाणी म्हणून खेळ खेळून जागरण करायचे असायचे. तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय आणि एक संधी माहेरी येण्याची. आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बैस, निळा वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अळेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल अशी प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल, असं एक आख्यायिका सुद्धा आहे. मंगळागौरीची पूजा सकाळी स्नान करून करण्यात येते. मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करतात. मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. या पूजेला वेगवेगळ्या झाडांच्या पत्री, पानं, फुलं यांचा वापर होतो. ही झाडं औषधी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणून आयुर्वेदात यांना देखील खूप महत्त्व आहे. अर्जुन, सादळा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुकांता, शमी, शेवंती वगैरे झाडांची पाने या कामात येतात.